नमस्कार, मी फ्रँकलिन पॉल. पॉलचा लाडका प्रस्तुत पॉल्युशन. तर तुम्ही बघू शकतात की आपलं नमामि गंगा म्हणजे तिथे एक ॲज इन गव्हर्नमेंट ऑफिस काम करतायत, तर ते मोटर्स वगैरे बनवून त्यांना हे सुंदर असा हा देखावा म्हणजे पॉलने एक संदेशात दिलेला आहे. या संदेशाची जनजागृती तुम्ही सर्वांनी करावी. सुंदर सार्वजनिक गणेशोत्सवासारखा हा उत्सव, गणेश चतुर्थी, महाराष्ट्रात उत्साहात साजरा होणारा हा सण. गणेश चतुर्थी बोललात तर कोकणात पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. तसं महाराष्ट्रात मुंबईत ह्याची तयारी सार्वजनिक उत्सव मंडळाची जवळजवळ 2 महिन्यापासून चालू होते. आज आपण आलो आहे फ्रँकलिन पॉल यांच्या घरी. फ्रँकलिन पॉल म्हणजे पॉलचा लाडका गणपती. यांच्या घरी सार्वजनिक उत्सवासारखा देखावा असतो. आज आपण त्यांच्या घरी कोणता देखावा आहे तो पाहू. मागच्या वर्षी त्यांच्या घरी केदारनाथचा देखावा होता. सुंदर असा देखावा असतो आणि तो देखावा बघण्यासाठी आज मी इथे आलोय. माझ्यासोबत तुम्हाला घेऊन सुद्धा आलोय. या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. गणपती बाप्पा मोरया. अप्रतिम सुंदर असा देखावा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ज्याप्रमाणे देखाव्याचे सादरीकरण होते, त्याचप्रमाणे पॉल या गणेश भक्तांनी त्यांच्या घरात सार्वजनिक उत्सवासारखे देखावे सादर केलाय. सुंदर असा हा देखावा गंगा घाट, नो पोल्युशन नो सोल्युशन यावर हा देखावा सादरीकरण केलाय. नमस्कार. नमस्कार. हे आपले बंधू पॉल आणि हा पॉलचा लाडका गणपती. आणि हा देखावा बघा कसा घरात केलेला आहे. आपण या देखाव्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊ. तुम्ही बघू शकतात की आपलं नमामि गंगा म्हणजे तिथे एक ॲज इन गव्हर्नमेंट ऑफिस काम करतायत, तर ते मोटर्स वगैरे बनवून त्यांना हे मोटर्स क्लिनिंग बोर्ड दाखवले आपण. नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा. नमामि गंगे मिशन हे प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच गंगा आणि तिच्या उपनद्यांच्या पर्यावरण आणि प्रवाहात सुधारणा करण्यासाठी एक मिशन. मिशनचे प्राथमिक लक्ष पर्यावरण सुधारणे आणि प्रदूषण कमी करणे. फ्रँकलिन पॉल या गणेश भक्ताने पॉलचा लाडका या माध्यमातून भारतातील सर्व लोकांपर्यंत एक जनजागृती मिशन उभं केलंय. असा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा माझ्या या यूट्यूब माध्यमातून तुम्हा सर्वांपर्यंत पॉलची समाजसेवा या देखावामधून मी तुम्हाला सादर करतो. आर्थिक विकासाला पर्यावरणीय सुधारणेशी जोडण्यासाठी धोरणात्मक पुढाकार सरकारने घेतला आणि त्याची सार्वजनिक जागरूकता पॉल यांनी घेतली. स्वच्छ ऊर्जा आणि पाण्याचे मार्ग, जैवविविधता संवर्धन, पाणथळ क्षेत्र यांना प्राधान्य दिले. सध्या राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान हे केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित नाही, तर पर्यावरणीय प्रवाह सुनिश्चित करून आणि ओलसर जमीन आणि झरे यांचे संरक्षण करून तिचे पर्यावरण सुधारणे आणि जैवविविधतेचे संवर्धन करणे आहे. हे देखील याचे उद्दिष्ट आहे. तसेच छोट्या नद्यांचे पुनर्जीवन करण्यासाठी भर देत आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान यमुना आणि रामगंगा यासारख्या इतर नद्यांचा अभ्यास करत आहे. यमुना व तिच्या प्रमुख उपनद्यांचे पर्यावरण प्रवाह विश्लेषण ई प्रवाह विकसित करत आहे. मिशन तळागाळातील संस्थांना बळकट करणे आणि समुदाय चालक कार्यक्रम लागू करण्यावर भर देणार आहे. राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाची अंमलबजावणी 3 टप्प्यात केली जाते. प्रवेशस्तरीय क्रियाकलाप, नदीच्या पृष्ठभागाची स्वच्छता, ग्रामीण सांडपाणी नाल्याद्वारे नदीत प्रवेश होणारे प्रदूषण रोखण्यासाठी, ग्रामीण स्वच्छता नूतनीकरण, आधुनिकीकरण आणि मानवी नदी जोडणी सुधारणेसाठी, स्मशानभूमी आणि घाटांचे बांधकाम यासारख्या तात्काळ उपक्रमाचा समावेश आहे. मध्यम मुदतीचे उपक्रम नदीत प्रवेश करणाऱ्या नगरपालिका आणि औद्योगिक प्रदूषणास प्रतिबंध करणाऱ्या क्रियाकलापांचा समावेश होतो. दीर्घकालीन क्रियाकलाप नदीला पुरेसा प्रवाह प्रदान करणे, वापर कार्यक्षमता वाढवणे आणि पृष्ठभागावरील सिंचनाची कार्यक्षमता सुधारणे याचाही समावेश आहे. अप्रतिम सुंदर असा देखावा फ्रँकलिन पॉल यांनी पॉलचा लाडका या माध्यमातून जलप्रदूषण नियंत्रण खंड, जलप्रदेश निगम प्रयाग घाट, दशाश्वमेध घाट, मणिकर्णिका घाट, गंगा नदी आणि गंगा नदीमध्ये बोटीवरती मनुष्य नसून त्यात सर्वजण गणपतीचे वाहन हे उंदीर दाखवण्यात आले आहे.
नमस्कार, मी फ्रँकलिन बॉन. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण जे कॉन्सेप्ट घेऊन आलो आहे, आपण पोल्युशन, वॉटर बॉडी जे पोल्युटेड झालेत, मायक्रोप्लास्टिक याबद्दल जे काय अवेअरनेस आहेत ते आपण इथे आपला देखावा सादर केलेला आहे. तर आपण नेहमी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण एक सोशल कॉन्सेप्टतून आपला अवेअरनेस हे आहे की आपण आपले जे काय लोक पॉल्यूट करतायत त्या पोल्युशन थ्रू आपल्या ह्युमन बॉडीला सुद्धा हानिकारक आहे. तर आपल्याला या वर्षी अवेअरनेस हे करायचं की आपण नो प्लॅस्टिक म्हणून हे नो पोल्युशन नो सोल्युशन असं म्हणून आपण हे देखावा सादर केलाय. सुंदर असा हा देखावा म्हणजे पॉलने एक संदेशात दिलेला आहे. या संदेशाची जनजागृती तुम्ही सर्वांनी करावी आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक कमेंट करायला विसरू नका. पॉल यांनी जो हा पोल्युशन संदर्भात व्हिडिओ बनवलाय, हा संदेश आहे, त्याची जनजागृती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवावी. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. तर रसिक प्रेक्षक हो, तुम्हाला हे माझं सादरीकरण कसं वाटले त्याबद्दल मला एक कमेंट आणि लाईक करा आणि या सादरीकरणाची जनजागृती करा. या चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. भेटू पुढील नवीन अशा सुंदर भागात.